नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत अशा उद्योजकाकडे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. लातूर ते दुबई आणि अनेक आंतरराष्ट्रीय देशांमध्ये त्यांनी उद्योगांचं जाळं विणलं. होय मंडळी, शुभम गुणवंतराव रोडे. आज आपण यांच्या रोडे एक्सपोर्ट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाला भेट द्यायला आलो आहोत. आज आपण त्यांचा उद्योजक बनण्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निवडलं कृषी क्षेत्र. स्वतःच्या शेतीत कलिंगड पिकापासून त्यांनी सुरुवात केली. परंतु दुर्दैवानं त्यांना योग्य असा भाव आणि बाजारपेठ त्यांना मिळाली नाही. त्यांनी अगदी ट्रॅक्टर रेंटवर घेऊन रस्त्याच्या कडेला कलिंगड विकण्याचाही प्रयत्न केला, पण शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही. त्याच ठिकाणी त्यांनी ठरवलं की आंतरराष्ट्रीय मार्केट कसं मिळवता येईल आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला. पण वडिलांचं छत्र हरपलेलं. खिशात फक्त 4,000 रुपये होते, पण उराशी होती ती जिद्द, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्ती. त्यांनी घर सोडलं आणि पुण्याला आले. सुरुवातीला कंपनी स्टार्ट केल्यानंतर खूप अडचणी आल्या, पण हार मानायची नाही असं ठरवून जिद्दीनं आणि नेटानं ते उभे राहिले. स्वतःपासून सुरुवात केली आणि एक एक जोडत आज त्यांची 20 लोकांची टीम आहे. सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, पण आज 30,000 लोकांपर्यंत ते महाराष्ट्रात पोहोचले आहेत. आज त्यांची रोडे एक्सपोर्ट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खराडीमध्ये थाटात उभी आहे. ते स्वतः इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात आणि नवीन तरुणांना मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातल्या तरुणांना या व्यवसायाची ओळख करून देतात आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देतात. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना क्वालिटीचे महत्त्व समजावून सांगतात आणि त्यांचा माल विदेशात पोहोचवायची जबाबदारीही स्वीकारतात. शुभम रोडे यांनी एक स्वप्न उराशी बाळगलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचून तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत, सप्लायर पर्यंत, मॅन्युफॅक्चरर पर्यंत आणि ट्रेडर पर्यंत पोहोचून त्यांना प्रोडक्ट विदेशात पोहोचवण्यासाठी मदत करायची. आणि त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तरुणांना ते स्वतः ट्रेनिंग देतात, कोच म्हणून काम करतात. स्वतः त्यांना दुबई आणि अनेक देशात घेऊन जातात. त्यांना तेथील बाजारपेठेची ओळख करून देतात. नवीन बायरशी त्यांचा संपर्क करून देतात. आज अनेक तरुणांच्या हाताला रोजगार त्यांनी मिळवून दिला. अनेक इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे उद्योजक त्यांनी तयार केले. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. हे महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांना पटलं. आज त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक एक्सपोर्टर घडवायचा हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.